आत्तापर्यंत आपण मानवी ज्ञानेंद्रिय याविषयी पाहत आहोत. ओके, मानवी ज्ञानेंद्रियामध्ये आपण डोळा सर्वात जो महत्त्वपूर्ण कंटेंट आहे तो पाहिला टू द एक्झाम पॉईंट. ओके, त्यानंतर आपण पाहिलेला आहे कान. मानवी ज्ञानेंद्रिय, आता ही जी व्हिडिओ सिरीज आहे, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात घ्या, MPW सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद, त्यानंतर SI वैयक्तिक स्वच्छता पर्सनल हायजीनमध्ये हे कव्हर होत असतं, आणि इतर जर परीक्षा विचारलं तर GK साठी. ओके, ह्याच्यासाठी हे व्हिडिओ आहेत, त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी हे कन्फ्युजन करून घेऊ नये. ओके, आपण पाहिलेलं आहे मानवी ज्ञानेंद्रियामध्ये डोळा आणि कान, ज्यावर सर्वाधिक प्रश्न आलेले आहेत ते दोनच ज्ञानेंद्रिय आहेत. आता नाक पाहणार आहोत. नाकावर म्हणजे असं प्रश्न निग्लिजिबल आहे, एकच काहीतरी प्रश्न होता. आणि जीभवर पण आहे, फक्त ते चव याबद्दल आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सविस्तरपणे जे आहे तेच. ओके, चला हे पाहिलं तुम्ही PPTवरती, ऑलिफॅक्टरी बल्ब, टर्बिनेट्स, इंटिरियर, ही जीभ पाहिलं, हे टोक, ह्याचं आणि ह्याचं, ही जी आहे ह्या चवीबद्दल त्या तुम्हाला टेस्ट बडीज चव म्हणजे रुचिकलिका म्हणतात, चवकलिका, टेस्ट बर्ड्स, रुचिकलिका, पॅपिला, हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. ओके, आता नाकाचं काम जे जनरली तुम्हाला माहीत असतं, एवढं काही असं अवघड प्रश्न विचारलं गेलेलं नाही. नाकावरती जे ज्ञानेंद्रिय आहे मुख्य ते, नाकामुळे काय होत असतं, गंधज्ञान म्हणजे वास कसा आहे ते, त्यानंतर हे गंध असलेल्या हवा नाकात आल्याने नाकाच्या छताशी असलेल्या अंतस्थ त्वचेमध्ये गंध ऑलिफॅक्टरी उद्दीपित होतात. त्यानंतर त्या संवेदना गंध गोलकामध्ये ऑलफॅक्टरी बल्ब जाऊन मोठ्या मेंदूच्या टेम्पोरल भागातील गंध केंद्रापर्यंत नेल्या जातात, आणि या केंद्रात गंधाची जाणीव होते. कुठे तर ही जी मुद्दा दिलेला आहे त्या ठिकाणी पदार्थाचा वास आपल्याला समजतो, परंतु नाकावर प्रश्न परीक्षेला आलेले नाहीत, हे सांगतो मी तुम्हाला. एक जनरल प्रश्न होता, त्याच्या व्यतिरिक्त इतर काही आलेलं नाही. आता जीभ हा एक पॉईंट आहे ज्यावर विचारला गेलेला आहे, चव कशा प्रकारे म्हणजे कोठे तुम्हाला कोणती चव ही जाणवते, असा प्रश्न आहे. जीभ हे मुक्तपणे हालचाल करणारे ऐच्छिक स्नायूचे भरीव इंद्रिय आहे. जिभेचा आकार विचारलेला एक त्रिकोणी आहे आणि लंबगोलाकार. जिभेचे मुख्य कार्य साहजिकच आहे, चव ओळखणे. रुचिकलिका पेशी चव ओळखत असते, टेस्ट बडीज, हे देखील प्रश्न आहे किंवा विचारलेला आहे. जीभ दोन प्रकारच्या स्नायू समूहाने बनलेली असते. एक अंतस्थ स्नायूमुळे तिची नाजूक व सूक्ष्म हालचाल होऊ शकते, आणि बहिस्थ स्नायू अन्न चावण्यास व गिळण्यास मदत करते. ओके, हे दोन गोष्टी आहे तिथं स्नायूबद्दल लक्षात ठेवा. जिभेचे स्थान कुठं आहे, जिभेचा मागील 1/3 भाग काय तर घशाचे मागील भागात असून समोरचा 2/3 भाग तोंडात असतो. बघा तुम्ही आपलं जीभ जाणूव करून बघा कुठे कशा प्रकारचा आहे ते. जिभेचा खालचा भाग, जिभेच्या खाली जिव्हापट्टी असते, या भागात अधोजिव्हा सबलिंग्युअल सलायव्हरी ग्लँड्स, अधोहनुवटी सब मॅन्डिब्युलर सलायव्हरी ग्लँड्स, लाळोत्पादक ग्रंथीच्या नलिका उघडतात. तुम्ही कदाचित रनिंग पॉईंट्स ॲप डाउनलोड केला नसेल तर कृपया ते डाउनलोड करा. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक म्हणजे जे झेडपी आरोग्य सेवक आहे 149मध्ये तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम मिळेल. त्यामध्ये बऱ्यापैकी हे म्हणजे प्रश्नाचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, किंवा प्रश्न कसे येतात प्रिव्हियस इयर, किंवा प्रश्न कसे बनवले पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळणार आहेत. ओके, टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा या तत्वाला अनुसरून. जिभेच्या खालचा भाग गुळगुळीत असून त्यावर नीला स्पष्टपणे दिसतात. हे PPTवर तुम्ही पाहतच असाल. त्यानंतरचा पुढचा भाग आहे, जिभेच्या वरच्या पृष्ठभागावर छोटे छोटे उंचवटे असतात. हे बघा, हे जे दाखवलेलं आपल्यावर दिसतात. नॉर्मल जे आपण ज्यावेळेस हात लावतो त्यावेळेस तुम्हाला ही जी बारीक बारीक छिद्र वगैरे असतात त्यालाच काय म्हणतात, टेस्ट बर्ड्स असे म्हणतात, रुचिकलिका असं म्हणतात. ओके, हे लक्षात घ्या, हेच असतात रुचिकलिका. ओके, या उंचवट्यामुळे जिभेच्या वरील पृष्ठभाग साधारण खडबडीत होतो. ओके, आपल्याला जाणवत असेल, तुम्ही स्वतः त्याला फील करू शकता. आता जो पुढचा PPTचा भाग आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. जिभेला 5 प्रकारच्या चवी कळतात. चव गोड, खारट, तिखट, आंबट, कडू. परंतु ह्याच्यात तिखट जी आहे ती चव नाही, आणि हा प्रश्न जो आहे तो MPSCला देखील प्रश्न आलेला आहे, किंवा कुठल्या तरी MPSCच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता की खालीलपैकी कोणती
चव नाही. आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये देखील यावर प्रश्न आलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, टर्निंग पॉईंट्स ॲपवर आरोग्य विभाग फोल्डरमध्ये आरोग्य सेवक मेंटरशिप, आरोग्य दूत मेंटरशिप प्रोग्राम जर जॉईन कराल, त्या ठिकाणी तुम्हाला झालेल्या 40 ते 50 प्रश्नपत्रिका देखील सोडवायला मिळतील. सध्या विश्लेषण वगैरे नाही, परंतु त्याचा आम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहोत. तिखट ही चव नसून तो केवळ एक प्रतिसाद असतो, परंतु जिभेवरील कॅपेसिसिन या रसायनामुळे जिभेला आग होत असते. आता ह्या 50वरचे 2 प्रश्न परीक्षेत आलेले. एक, चव कोणती नाही, तिखट चव नाही. त्यानंतर जिभेवर कोणत्या रसायनामुळे जिभेला आग होते, हे 2 प्रश्न या 2 PPTवर आधारित आहेत किंवा ह्या PPTवर 2 प्रश्न निर्माण होतात आणि यापूर्वी आलेले आहेत. बाकीचे हे चव आहेत. हे तुम्हाला आता कोणत्या ठिकाणी कोणती चव जाणवते हे तुम्हाला बघायचं आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाचा आहे, समोरचा भाग जो आहे त्या गोड जो चव आहे त्या भागावर गोड चव कळत असते. जिभेच्या बाजूचा भाग जो आहे, हा जो 2 भाग आहे, त्या दोन्ही भागाला खारट, आंबट, तुरट ही चव कळत असते आणि जो मागचा भाग आहे कडू. ओके. त्यामुळे समोर आपण म्हणतो ना, समोर गोड बोलणारं. ओके. तर बघा, ही मागे कडू बोलणारी लोक ही काय असतात, घातकी असतात. तर लक्षात राहू द्या. आता तुम्हाला कसं ट्रिक्स ठेवायचे लक्षात ठेवा, मला तर एवढंच माहीत आहे. ओके, ठीक आहे. बाजूला काय इतर लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, तिखट चव नाही. बाजूला जी आहे ती गोड आणि कडू, फ्रंटला जी आहे गोड आणि कडू सोडून बाजूला इतर चवी कळत असतात. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. साधी सोपी गोष्ट आहे. एवढं बी इश्यू करण्यासारखं किंवा एवढं बी टेन्शन घेण्यासारखा मुद्दा अजिबात नाही. जिभेचे कार्य साहजिकच आहे, चव ओळखणे आहे. ओके, चव ओळखणे पहिलाच मुद्दा येतो. त्यानंतर तोंडात घेतलेले अन्नपदार्थ चावून बारीक करताना दाताखाली सरकवणे हे देखील कार्य आहे. अन्नाची गोळी करणे, अन्नाची गोळा व पाण्याचा घोट घशाकडे ढकलणे देखील जिभेचं कार्य आहे. ओके. बोलण्यासाठी म्हणजे शब्दाच्या उच्चारासाठी जीभ महत्त्वाची आहे. जीभ नसेल तर आपल्याला बोलता येणार नाही. आश्चर्य व काही भावना व्यक्त करण्यासाठी देखील जिभेचा वापर होतो. ओके. आता मानवी त्वचा रचना व कार्य. ओके. मानवी त्वचेवर जर प्रश्न विचारला गेला आहे तर सर्वात जास्त वेळ मेलॅनिन हा घटकावर विचारलेला आहे. हे लक्ष ठेवायचं आहे. रिपीटेड प्रश्न सर्वाधिक मेलॅनिन या पॉईंटवर आहे, जे तुम्हाला कळेल. जी त्वचेचा रंग मेलॅनिन या घटकामुळे ठरला जातो. जे आहे म्हटलं त्यावेळेस कृपया करून तिथं फोकस करा, म्हणजे का सिले मिस्टेक होणार नाही. एवढंच. बाकी तर एक्स्ट्रा अभ्यास करायचाच आहे. हे PPT तुम्ही पाहत आहे. ओके. हे अशा प्रकारे रचना आहे. केस आहे, तेलग्रंथी, घामग्रंथी, सबक्युटिनियस थर, मज्जाजंतू. ओके, मज्जातंतू, रक्तवाहिन्या, डर्मिस, एपिडर्मिस, त्वचेची छिद्र. ओके, या सगळ्या गोष्टी त्वचा परिचय, इंट्रोडक्शन ते बघूया. निर्मिती स्तरित अभिस्तर ऊतीचे स्ट्रॅटिफाईड स्पॅमियस एपिथेलियमने बनलेले असते. संपूर्ण शरीर त्वचेने आच्छादलेले आहे. त्वचेच्या बाह्य भागात मृत पेशींचे आच्छादन असते, म्हणजेच आतील जिवंत पेशीसाठी ते संरक्षक कवचासारखे काम करते. मृत पेशींचा स्तर सतत नाहीसा होत असतो व परत तयार होत राहत असतो. ओके. बाह्य त्वचा रचना बघा. बाह्य त्वचा एपिडर्मिस एकावर एक असे अनेक थर असलेल्या आच्छादक पेशी जाळ्याने बनलेला आहे. या थरात मेलानिन पिगमेंट असतो. ओके, हे बघा, मेलानिन जे उच्चार योग्य आहे किंवा प्रसंगानुरूप तुम्हाला प्रश्नानुरूप वेगवेगळं येते. मेलानिन या पिगमेंट या पदार्थामुळेच त्वचेला रंग प्राप्त होतो. बाह्य त्वचेला रक्तपुरवठा कसा होतो हे बघा. बाह्य त्वचेला रक्ताचा पुरवठा नसतो व आतील पेशीचे पोषण खालच्या रक्तवाहिन्यापासून झिरपणाऱ्या रसामुळे होते. स्वेदनलिका आणि केस बाह्य त्वचेच्या पृष्ठभागावर येतात. बाह्य त्वचेचे महत्त्वाचे घटक ते बघूया. बाह्य त्वचे संदर्भात महत्त्वाचे मालपिघी स्तर, बाह्य त्वचेचा किंवा अभिचर्म, एपिडर्मिस या सर्वात खालचा स्तर. या स्तरात पेशीच्या सूक्ष्म विभाजनामुळे नवीन पेशींची निर्मिती होत असते. वर्णक पेशी क्रोमॅटोफोरेस मालपिघी स्तरात असते. रंगद्रव्ययुक्त पेशी यामुळे त्वचेला विशिष्ट रंग प्राप्त होतो. वर्णक पेशी. मेलॅनिन पिगमेंट त्वचेला व केसांना यामुळे रंग प्राप्त होतो. मेलॅनिन अतिनील किरणापासून संरक्षण करत
असते. ओके, थोडं स्पेलिंग मिस्टेक आहे. मेलॅनिन अतिनील किरणापासून संरक्षण करत असते. चर्म किंवा आंतरत्वचा डर्मिस, चर्म आंतरत्वचा संयोगी पेशीजालाने बनलेली असून त्यात स्थितिस्थापक लवचिक धागे असतात. अंतत्वचा समावेश काय आहे? संयोजी पेशी, रक्तकेशिकांचे जाळे, चेतातंतू, स्वेदग्रंथी, केसपुटके, अंतक, स्नेहग्रंथी यांचा समावेश त्यामध्ये आहे. स्वेदग्रंथी किंवा घर्मग्रंथी जी घाम येतं त्या संदर्भातला हा पॉईंट आहे आपल्याला. तर बघा, श्वेतग्रंथी घर्मग्रंथी ही ग्रंथी म्हणजे एक गुंडाळलेली नलिका असून त्वचेमध्ये खोल रुतलेली असते. ओके, हे बघा PPTवर तुम्हाला सर्कल करून देतो. इथं कलर बदलून घेतो मी, ब्ल्यू घेतो. हे तुम्हाला इथं दिसत असेल श्वेतग्रंथी. ओके, तिच्या भोवती असलेल्या रक्तपेशिकामधून रक्तातील टाकाऊ पदार्थ श्वेतग्रंथीमध्ये गाळून घेतला जातो. कर्णपटल आणि ओठ हा भाग वगळता श्वेतग्रंथी संपूर्ण शरीरभर असतात. कोणते नसतात? कर्णपटल कानाचे जे भाग आहे तिथं, आणि ओठ जे आहे आपलं लिप्स त्याच्यावर जे श्वेतग्रंथी नसतात, म्हणजे घाम त्या ठिकाणी येत नसतो. त्यातल्या त्यात हात, तळहात, तळपाय, कपाळ या ठिकाणी त्या जास्त प्रमाणात असतात, म्हणून तिथे जास्त घाम येत असतो. ओके, श्वेतग्रंथी घर्मग्रंथी याला म्हटलं जातं, किंवा ह्या नावावरून किंवा ह्या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला ते क्लिअर झालेलं असेल अशी अपेक्षा करू. घाम घटक प्रमाण. ओके, घामात पुढील सेंद्रिय पदार्थ असतात, त्यामध्ये सोडियम क्लोराईड, त्यानंतर युरिया इथं दिलेलं आहे, युरिक ॲसिड इत्यादी सेंद्रिय पदार्थ असतात. जास्त घाम आल्यास त्याचे थेंब होऊन त्वचेवर येते, जे आपल्याला जाणवतं क्रिकेट खेळत असताना, खो खो खेळत असताना. ओके, आणि साधारणपणे 24 तासात 500 ते 600 मिलीलिटर घाम तयार होत असतो. बघा, 500 ते 600 मिलीलिटर, जवळपास अर्धा लिटर. ओके, स्नेहग्रंथी परिचय. स्नेहग्रंथी ह्या ग्रंथी आंतरत्वचेमध्ये केसाच्या बाजूला असतात. याला त्वक स्नेहग्रंथी किंवा त्वक वसा ग्रंथी असे म्हणतात. स्नेहग्रंथीमध्ये तेलासारखा चिकट पदार्थ तयार होऊन बाह्य त्वचेवर पसरतो, त्यामुळे केस व त्वचा मऊ व तरतरीत असते. म्हणजे स्किन तेलकट असं झाली असं आपण म्हटलं जातं, ते ह्याचाच प्रकार आहे. स्नेहग्रंथी वितरण व तुलना. सर्व सस्तन प्राण्यापैकी फक्त मानवातच या ग्रंथीचे प्रमाण अधिक असून त्याचे आकारमानही मोठे आहे. स्त्रियापेक्षा पुरुषातील ग्रंथी मोठ्या, अधिक उत्पादनक्षम असतात. इथं तुलनात्मक अभ्यास जर विचारला तर एवढं एक लक्षात असू द्या. ओके, अस्तित्व. शरीराच्या केसरहित भागामध्ये उदाहरणार्थ तळहात व तळपाय यामध्ये या ग्रंथी नसतात. ओके, त्यामुळे तेलकट होत नाही. ती यावरून तुमच्या लक्षात येत असेल. अधिक प्रमाण गुदद्वार, नाकाची छिद्रे किंवा भोके, तोंड, बाह्य कर्ण या ठिकाणी त्या अधिक प्रमाणात असतात. आणि कवटीच्या वरच्या भागावरील आच्छादक केशमय त्वचा व चेहरा या ठिकाणी त्यांचे प्रमाण हे अधिक असते. केस. आता केस आहे. ओके, हेअर, त्यावर देखील प्रश्न आहे. आता सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि आरोग्य विभाग किंवा ANM GNM यामध्ये जर विचार केला तर यावर आहे प्रश्न, एखादी 2 प्रश्न आहे. तर आणि अप्लाइड प्रश्न ही स्वच्छता निरीक्षकमध्ये जास्त येतात. फॅक्च्युअल प्रश्न जे आरोग्य सेवकमध्ये येत असतात. ओके, तर बघा, केस हा बाह्य त्वचेपासून उत्पन्न झालेला परंतु आंतरत्वचेमध्ये गेलेला एक भाग आहे. पॅपिला केसाच्या खालील बाजूस एक छोटासा उंचवटा असतो, त्याला पॅपिला म्हणतात. पहिले केस गळून पडल्यावर त्याच्या जागी दुसरे केस त्या पॅपिलापासून तयार होते. आंतरत्वचेमध्ये केस पुटक असतो, त्यामधून केसांची वाढ होते. केस पुटकातील जाड भागाला केसाचे आता हे चुकले असे केसो असे म्हणतात. हे चुकलेलं आहे, ठीक आहे. चला, या मुळापासून केसाचे देठ बाह्य त्वचेपासून जे ते बाहेर येत असते, लक्षात असू द्या. ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला पॅपिलावर प्रश्न आलेला आहे, एक लक्षात घ्या. केसाच्या खालील बाजूस एक छोटासा उंचवटा असतो, त्याला काय म्हटलं जातं, हा असा प्रश्न आलेला आहे. पुढे केस कार्य आणि वैशिष्ट्ये. भीती व थंडीमुळे केस ताठ का होत असतात, हा प्रश्न आहे. केसाच्या मुळापाशी एक स्नायू निघून तो जवळच्याच पॅपिलाला जो आहे तो चिटकलेला असतो. या स्नायूच्या आकुंचनामुळे केस जे आहे ते ताठ होत असते. केसाचा रंग जो आहे
केसांना मेलॅनिनमुळे रंग येतो. मी पुन्हा एकदा सांगितलं की शुद्ध मेलॅनिन, हे मेलॅनिनवर प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. शुद्ध मेलॅनिनमुळे केस गडद काळे दिसतात. मेलॅनिनमधील गंधकाच्या अधिक्यामुळे केस भुरे व पांढरट होत असतात. लोहाच्या अभावामुळे केस जे आहेत ते तांबडे होत असतात. हे पण लक्षात ठेवा. केस कोणत्या घटकामुळे काय होत असते हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. केसांची कार्य सौंदर्य वाढवणे, थंडीपासून बचाव करणे, नाक, कान, डोळा इत्यादी इंद्रियांच्या धुळीपासून संरक्षण करणं हे देखील काय केसांचं कार्य आहे. नखे, आता हे मानवी ज्ञानेंद्रिय नाही, परंतु आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नखाची स्वच्छता बाह्य त्वचेचा भाग असून केसाप्रमाणे कणखर बनलेला असतो. त्वचेच्या खाचेमधून नखाची सुरुवात होते त्या भागाला नखमूळ असे म्हणतात. ओके. नखाचे पाते, अर्धचंद्र हे तुम्हाला दिसतंय, त्वचा इथं. ओके. नखमूळ, नेल रूट, त्वचेचा खाच, नखाचे अंग, नख, सिया, हाड. ओके. येथून पुढे वाढलेल्या नखाला नखाचे अंग म्हणतात. कुठून? ह्या पुढे पांढऱ्या रंगाचा अर्धगोल, हे जे अर्धगोल आहे, ओके, त्याला अर्धचंद्र म्हणतात. आणि इथून पुढे जे आहे, आता हे अर्धगोलपासून इथून जे पुढे आहे, इथून पुढे असलेल्या नखाला नखाचे अंग म्हणतात. ओके. पुढील मोकळ्या बाजूस नखाचे पाते म्हणतात. नखाचे पाते. ओके. नखामुळे बोटाच्या टोकांना आधार मिळतो, त्यामुळे आपण हाताच्या बोटाने नाजूक कलाकुसरीची कामे करू शकतो. बोटाने वस्तू पकडणे व उचलणे नखामुळे शक्य होते. आता केस आणि नख हे त्वचेचाच भाग समजला जातो, जे आपल्याला आरोग्य विभागाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपण ते सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. शरीराच्या उष्णतेचे नियंत्रण म्हणजेच औष्णिक नियमन. संवेदनाची जाणीव करून देणे, उदाहरणार्थ उष्ण, थंड आहे हे जी जाणीव करून देणे. त्वचेचे कार्य जंतूपासून संरक्षण करतं. जीवनसत्व ड ची निर्मिती करते. असं ही एकमेव जीवनसत्व आहे जे त्वचेमध्ये निर्माण होत असतं, जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं. बाकी विटॅमिन ए, बी, सी, ओके, हे आणि ई आणि के हे सगळं आपल्याला ऑब्झर्व करावं लागतं. परंतु विटॅमिन डी आहे ती शरीरामध्ये तयार होत असतं. अतिनील किरणापासून संरक्षण देखील करणं हे त्वचेचं काम आहे. शरीरातील निरुपयोगी पदार्थ, उदाहरणार्थ युरिया, युरिक ॲसिड व पाणी शरीराबाहेर टाकलं जातं. त्वचेशी संबंधित असलेले रोग, ओके, ह्यावर प्रश्न आहे. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला वेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीजेस हे MPWला आहेत. आरोग्य विभागाला देखील विचारलं जातं, म्हणजे झेडपीचे आहे ते आजाराच्या संदर्भात, आणि SIला देखील अर्थात आहेतच. ENMला तर 100% असतातच. खरूज, एक्झिमा, इसब, उवा होणे, कुष्ठरोग हे सगळे काय आहे त्वचेशी निगडीत आहेत. त्यानंतर ॲलर्जी, कंडू किंवा कंडरोग, काटा मोडणे, कुरूप, कोड, खाळू, गाजगळ म्हणजे पूड साठणे, घामोळ्या, जळवात म्हणजे पायाला भेगा पडणे, डोक्यातील कोंडा, नागिन, गजकर्ण, नायटा, पुरळ, मुरमे, वरण, अल्सर हे सगळे त्वचेचे रोग आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. हे बघा, आत्तापर्यंत जे काही मानवी ज्ञानेंद्रियावर आपण कव्हर केलेलं आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. मानवी ज्ञानेंद्रिय जर विचार केला तर तुम्हाला एक सांगतो मी, मानवी ज्ञानेंद्रिय हा जो पॉईंट आहे, मानवी शरीरशास्त्र यामध्येही कव्हर होत असतो. आणि मानवी वैयक्तिक स्वच्छता, ओके, वैयक्तिक स्वच्छता, पर्सनल हायजीन जी आहे त्यामध्ये आपण त्याला कन्सिडर करतो टू द एक्झाम पॉईंट. आपण त्याला कोणत्या दृष्टीनं अभ्यास करणार, कोणत्या परीक्षेसाठी करणार त्यावर ते डिपेंड आहे. ओके. परंतु प्रश्न चुकला नाही पाहिजे हा अल्टिमेट आपला हेतू आहे, आणि आपला स्कोर वाढला पाहिजे. यात कुठल्याही प्रकारचं कुठलंही अवघड एक प्रश्न नाही. मानवी डोळ्यामध्ये तुम्हाला थोडंसं आजार वगैरे लक्षात ठेवावं लागणार आहे, त्यामध्ये शास्त्रीय नाव वगैरे त्या गोष्टी. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहे. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक विनंती, जर समजा काही शंका असतील तरीही तुम्ही हे बघा 89 99 56 13 13 हा संपर्क क्रमांक आहे. कृपया काही विचारायचं असेल तर काही लाजू नका, कॉल 100% करू शकता तुम्ही. तुम्हाला मदत करण्यासाठीच आपण हे चॅनल वगैरे सुरू केलेलं आहे. आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा, त्यात तुम्हाला 100% इतरांपेक्षा चांगल्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर तुम्हाला दुसरीकडे जॉईन करायचं असेल तर तुम्ही अवश्य ते इकडं करू शकता. ओके. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.